तोंड गोड करते हिचं. घे खा. उघड तोंड उघड. उद्धार केलास ना सासरच्या कुळाचा. माहेरी उजेड आहेच, पण मग बापाचा पराक्रम साजरा कर आता. उघड तोंड उघड खा. हो हो खा. नका असा खेळ करू माझ्या लेकराच्या जीवाशी. हो वंस, मावशीला नका बोलू. आपली पण खायची वेळ आहे, ती रागवे. मग काय आरती ओळू का हिची. बामे, जीव घेणा खेळ खेळते तुझी नणन आणि वर मलाच बोलतीये. बघतेस ना, पण मी करायचं तेवढं सहन केलंय. अगं बाई, मग आता तू काय करणार आहेस? काय करणार म्हणजे? मग हे शिपाई आलेत ते काय पंक्तीला बसायला? बघा, पुरावा तुमच्या समोर आहे. हाँ, सबूत है आपके सामने. तेव्हा आता मुलीच्या अंगावर घातलेले दागिने जोवर अस्सल सोन्यात करून देत नाही, जब तक ये जेवर सोने क्या नहीं बनाते तब तक तोवर सखू इथे माहेरीच राहील. आणि शिवाप्पा कोठडीत राहतील. तब तक ये सखू अपने मायके रहेगी और उसका बाप शिवप्पा आपके साथ पाप. सासूबाई, माझ्या आप्पांनी काय केलं नाही. असं नका करू सासूबाई, पाया पडते मी तुमच्या. आप्पा कधीच खोटं वागणार नाहीत. आप्पा खोटारे नाहीयेत सासूबाई. त्यांना कोठडीत नका डांबू, नका ना डांबू सासूबाई. बस का. मग त्यांना काय देवारात बसून त्यांची पूजा करू? मुनीमजी, तोंड बघत काय बसलाय? गुन्हेगाराला असं मोकळा ठेवणार का? अयो नहीं हो, जाओ जाओ, पकड़ो पकड़ो, जाओ. दया करो. सखूच्या आप्पा असा विश्वासघात करणारच नाही. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण सखूला घराबाहेर काढू नका. नाही, सखूला तोवर माझ्या घरात प्रवेश नाही जोवर तुम्ही मला सोन्याचे दागिने देत नाहीत. आणि ही काळ्या दगडावरची रेख समजा. आणि शिवाप्पाला सोडायचा प्रश्नच उद्भवत नाही. नाही, दोन्ही शिक्षा भयंकर आहेत. आम्ही तुमच्या दोन्ही अटी पूर्ण करू. सगळे दागिने अस्सल सोन्यात करून देऊ. पण अशी शिक्षा करू नका. हो वहिनी, गुन्हा केलेला नसताना देखील ते भरपाई करायला तयार आहेत ना. मग त्यांना कोठडीचा रस्ता का दाखवताय? थोडा व्यावहारिक विचार करा. जर त्यांना डांबून ठेवलं तर ते दागिने परत करण्याचा प्रयत्न कसा करतील? म्हणणं बरोबर आहे तुमचं, पण यांना मोकळं ठेवलं तर हे दागिने देतील यावर काही माझा विश्वास नाही. काही नाही काहीतरी रडगाणं गाणारच आहे. यांच्यावर काहीतरी बंधन हवं. पुन्हा फसवता येणार नाही असं दडपण हवं.
त्यासाठी एक पर्याय आहे. कोणता? तुमच्या समक्ष सखूने गावात दवंडी द्यायची. दवंडी द्यायची सवय असेलच ना सखूला. दवंडी देऊन गावासमक्ष हे सगळं खरं आहे असं कबूल करायचं. आता रमाई आणि सखूला कुठे शोधू मी? नक्की कुठं नेलं असेल रमाईने सखूला? बाबाजींच्या मठात? हो हो, नक्की तिथेच गेली असेल. अशा वेळी रमाई बाबाजींचंच मार्गदर्शन घेणार. ओ दिगुशेठ, कोणाला शोधताय तुम्ही? ते सासू आणि सुनीला ना? तुम्ही पाहिलं का त्यांना? अहो, खूप मोठा तमाशा झाला इथे. तुमच्या आई तुमच्या मंडळींना घेऊन रागारागत तुमच्या सासरवाडीला गेले ते. काय? हो. म्हणजे मला ताबडतोब निघायला हवं. नाही नाही वीणबाई, ही एवढी भयंकर शिक्षा देऊ नका. सगळ्या गावासमोर अब्रू जाईल हो. आणि बिचारा सखूचा तरी विचार करा. लहान आहे होती. खरंच असं केलेलं नाहीये. आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही शोधतो ना, कोण खरा गुन्हेगार आम्ही शोधून काढतो. मी पाया पडते तुमच्या, लोटांगण घालते, पण सखूला अशी शिक्षा देऊ नका हो. वहिनी, श्रीधर पंतांच्या सौभाग्यवतीला असं हे वागणं शोभत नाही. विठ्ठल भक्त सज्जन कुटुंबासाठी ही फार मोठी शिक्षा झाली. दवंडी द्यायची आणि ती सखूने. तुम्ही तर काही बोलूच नका. तुमच्यासारख्या लबाड मित्रांनीच माझा संसार उद्ध्वस्त केलाय. टाळ कुटून माझ्या नवऱ्याला विठ्ठलाच्या नादी लावलं. तुम्ही फार जास्त बोलताय. माझ्या घरी आला होता तेव्हा अतिथीचा अपमान व्हायला नको म्हणून गप्प बसले होते. पण आता ऐकाच, या शिवाप्पा सारख्या लबाड माणसाची पाठराखण करताय तुम्ही. शोभताय का तुम्हाला हे? आणि याला विठ्ठल भक्त म्हणता? असा खोटा व्यवहार करतात का विठ्ठल भक्त? शिवाप्पा असा वागला याची लाज वाटून वास्तविक तुम्ही त्याची कान उघडणी करायला हवी होती.